राज्यभरात गणेश उत्सवाची धूम असताना गणपती पाठोपाठ लाडक्या गौराईचं आगमन झालेलं आहे। वसईत देखील लाडक्या गौराईला वाजत गाजत आपल्या मंडपात आणण्यात आलेलं आहे। ही दृश्य आहेत वसई पश्चिमेच्या दिवाणमान गावातील। या महिलांचा उत्साह पाहिला तर आपल्याला वाटेल की गेल्या वर्षभरापासून या सणाची हे वाट पाहत असतात। दिवाणमान महिला गौराई मंडळ असं या मंडळाचं नाव आहे आणि जवळपास यंदाचं 54वं वर्ष आहे। मागील 54 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे वाजत गाजत गौराईला आपल्या दिवाणमान गावामध्ये आणलं जातं। आज गौराईला आणलेलं आहे। तिची रात्रभरात सजावट करण्यात येईल। उद्या गौराईचा पूजन करण्यात येईल, तिला मटणाचा नैवेद्य दाखवण्यात येईल आणि परवा जे आहे गौराईचं भक्तिमय वातावरणात हे विसर्जन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या महिलांचा उत्साह जर पाहिला तर गेले महिनाभरापासून हे तयारी करत होते। एकाच रंगाच्या साड्या घालून या महिला ज्या आहेत आपल्या गौराईला वसई गाव येथून डोक्यावर मिरवत आणत असतात। प्रत्येक महिलेची अशीच इच्छा असते की गौराईला माझ्या डोक्यावर घेऊन थोडंसं नाचावं आणि प्रत्येक महिलेची इच्छा जी आहे पूर्ण होते। माणिकपूर नाक्यापासून वाजत गाजत दिवाणमान मंडपापर्यंत ही गौराई इथे आता आलेली आहे। हिला सजवण्यासाठी रांगोळी असेल, आरास देखील केलेली आहे। नेमकी या महिलांची काय भावना आहे आपण ऐकूया। यंदा आमचं गौरीचं 54वं वर्ष आहे सार्वजनिक दिवाणमान गौरी मंडळाचं। दरवर्षीप्रमाणे गौरी आम्ही वाजत गाजत आणतोय, वाद्यांच्या तालावरती आणतोय आणि आता आज संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित नृत्य करणार गावातील महिला आणि मेहंदी स्पर्धा असे विविध स्पर्धांचे आम्ही आयोजन करतो। उद्याला सकाळी विधिवत पूजन झाल्यावर गौरीला खेकड्यांचा आणि मटणाचा नैवेद्य देणार उद्या सकाळी आणि मग उद्या परत गौरी म्हणजे गौरीचा जो राक्षस असतो ना त्याच्यासाठी नॉनव्हेज असते ॲक्च्युली आणि गौरीसाठी व्हेज नैवेद्य असतो। आमची गौर नवसाला पावते, जे बोललेलं होतेच म्हणजे मनोकामना पूर्ण करते। कुठून आणतात तुम्ही? आम्ही आता पहिला पापरीवरून आणायचो, आता वसईवरून आणायचो, खूप ठिकाणं बदलली म्हणजे आता आमच्या देशावरून आली। माझं तर 51 वर्ष आहे, त्याच्या अगोदरपासून आमचा हा प्रोग्राम सुरू आहे म्हणजे गौरी उत्सव सुरू आहे। कारण आमच्या आई म्हणजे पिढीनं पिढी आजीपासून आमचं सुरू आहे। आज रात्री कशी तयारी, जागरण वगैरे काय काय करणार? आज रात्री आता गेल्यानंतर गौरीचं तिथे स्थापना केल्यानंतर मेहंदी स्पर्धा आहे, त्याच्यानंतर खेळ गेम बायकांचे मनोरंजन सुरूच राहणार आहे। उद्या विसर्जन तुम्ही कसं करणार? परवाचं विसर्जन आम्ही 4, 4:30, 5 वाजेपर्यंत गौरीचं विसर्जनाला सुरुवात करणार। ती रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून मग नाचत गाजत विसर्जन।